मित्रांनो नमस्कार. पॉलिटी बाय MGR या यूट्यूब चॅनलवरती मी मिथुन राठोड आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील महान्यायवादी आणि महाधिवक्ता ह्या टॉपिक बद्दल तुलनात्मक अभ्यास बघणार आहे. तर हे दोन टॉपिक आहेत जे भारतीय राज्यघटनेमध्ये अगदी छोटेसे टॉपिक आपल्याला बघायला मिळतात, परंतु इथं आयोगाने ह्या टॉपिकवरती अनेकदा प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळतात. कारण पाठीमाग काही प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या किंवा पाठीमाग काही एक्झाम मध्ये बघितलं तर आयोगाने याच्यावर एखादा प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळतं. मग महान्यायवादी हे पद भारतीय राज्यघटनेमध्ये का टाकलं असावं किंवा भारतीय राज्यघटनेत त्याची निर्मिती का करण्यात आली असावी. आपण बघतो सध्या की एखादा खटला किंवा एखादा गुन्हा समजा एखाद्या व्यक्तीकडून घडलाय आणि अशा वेळेस ज्यावेळेस तो खटला कोर्टामध्ये जातो तर कोर्टामध्ये तो खटला गेल्यानंतर आपण त्या खटल्याची बाजू मांडण्यासाठी आपण एखादा वकील लावतो. परंतु घटनेमध्येच असं स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलं की केंद्र सरकारच्या विरुद्ध असा एखादा खटला जर आला तर त्यासाठी महान्यायवादी हे केंद्राचे वकील म्हणून तिथं काम बघतील. किंवा राज्याचा महाधिवक्ता जर आपण बघितलं तर राज्याचा महाधिवक्त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचे तरतूद आपल्याला घटनेमध्ये बघायला मिळते. तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचे जे महान्यायवादी आहेत ते अंग असलेले आपल्याला बघायला मिळतात. कारण केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यानंतर मंत्रिमंडळ आणि शेवटचे म्हणजे महान्यायवादी. आणि राज्य कार्यकारी मंडळामध्ये आपण बघितलं तर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता म्हणजे जे महाधिवक्ता आहेत तर हे राज्य कार्यकारी मंडळाचे प्रमुख अंग आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर अधिक वेळ न घालवता आपण बघूयात भारताचे महान्यायवादी आणि राज्याचे महाधिवक्ता. तर महान्यायवादी आणि महाधिवक्ता महान्यायवादी जे तर यांना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे पद आहेत तर भारतीय राज्यघटनेमधील भाग 5 मधील कलम 76 नुसार या पदाबाबत तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. आणि महाधिवक्ता यांना ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट असं म्हटलं जातं. तर हे जे पद आहेत तर हे पद भारतीय राज्यघटनेमधील भाग 6 मधील कलम 165 नुसार या पदाबाबत तरतुदी आपल्याला बघायला मिळते. तर महान्यायवादी हे केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदा प्राधिकारी आहेत. केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदा प्राधिकारी, सर्वोच्च कायदा प्राधिकारी. आणि महाधिवक्ता हे राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा प्राधिकारी, यांच्या पात्रतेबद्दल जर आपण बघितलं तर यांच्या पात्रतेबद्दल स्पष्टपणे घटनेमध्ये असं काही उल्लेख करण्यात आले नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यकता आहे तशाच प्रकारची पात्रता महान्यायवादी होण्यासाठी आवश्यकता आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यकता आहे तीच पात्रता महान्यायवादी होण्यासाठी. आणि इकडे जर बघितलं महाधिवक्तामध्ये उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यकता असते तर तीच पात्रता म्हणजे तशाच प्रकारची पात्रता महाधिवक्ता होण्यासाठी आवश्यकता आहे. तसेच त्यानंतर यांचा पदावधीचा जर आपण विचार केलं तर यांचा पदावधी घटनेत असं स्पष्टपणे काही तरतूद सांगण्यात आली नाही किंवा पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा सांगण्यात आली नाही. मात्र राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी आपल्या पदावर राहतात. म्हणजे एक प्रकारचं आपल्याला इथं लक्षात येईल की महान्यायवादी त्यांना कधीही किंवा केव्हाही आपल्या पदावरून त्यांना पदमुक्त करू शकतात किंवा पदावरून काढू शकतात. आणि इकडे महाधिवक्तासाठी जर आपण बघितलं तर महाधिवक्ता यांना
संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतील ते केव्हाही आपल्या पदावरून त्यांना पदमुक्त करू शकतात. म्हणजे एक प्रकारचे त्यांच्या मर्जीनुसार ते महाधिवक्ता हे आपले पद धारण करतात. आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. मग त्यांची नेमणूक बघितलं आपण, त्यांची नेमणूक आपण बघतो की राष्ट्रपती करतात. म्हणजे महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि महाधिवक्ता यांची नेमणूक हे संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. तसेच त्यांचे वेतन आणि भत्ते यांचा जर विचार केला आपण तर घटनेमध्ये स्पष्टपणे असं काही सांगण्यात आले नाही. मात्र राष्ट्रपती हे महान्यायवादी यांचे वेतन आणि भत्ते ठरवतात आणि महाधिवक्ता हे संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतील तर त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवतात. राज्यपाल तर आपण बघितलं की त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. म्हणजे महान्यायवाद्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि जे संबंधित राज्याचे राज्यपाल आहेत ते महाधिवक्ता यांची नियुक्ती करतात. मग त्यांना जो दर्जा देण्यात आलेला आहे तर महान्यायवादी यांना संसद सदस्याप्रमाणे दर्जा देण्यात आलेला आहे. संसद सदस्य आणि महाधिवक्ता यांना राज्य विधानमंडळ सदस्याप्रमाणे त्यांना दर्जा देण्यात आलेला आहे. मग महान्यायवादी यांना काही विशेष अधिकार आहेत किंवा विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. महान्यायवादी हे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये भाग घेऊ शकतात. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. आणि महान्यायवादी हे ज्या समितीमध्ये ते सदस्य असतील तर त्या समितीमध्ये ते त्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. तसेच ते ज्या एखाद्या संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा ते त्यांचा सहभाग घेऊ शकतात. आणि ज्या समितीमध्ये बघितलं आपण की ते सदस्य असतील ते कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, त्यामध्ये बोलू शकतात. मात्र ज्या ज्या ठिकाणी मतदान करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र ते मतदान करू शकत नाही. आणि महाधिवक्ता यांच्यासाठी जर आपण विचार केलं तर महाधिवक्ता सुद्धा तर राज्य विधिमंडळाच्या म्हणजे संबंधित राज्य विधानमंडळामध्ये ते सहभाग घेऊ शकतात. त्यामध्ये त्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. पण कोणत्या ज्या समितीमध्ये ते सदस्य असतील तर त्या समितीमध्येच ते कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, त्यामध्ये बोलू शकतात. मात्र ते मतदान करू शकत नाही. मग आपण यांचा दर्जा बघितलं, त्यांना विशेष अधिकार बघितलं तर त्यांना एखाद्या कंपनी किंवा एखाद्या महामंडळामध्ये ते संचालक पद धारण करू शकतात का? तर त्याचं उत्तर असेल नाही. परंतु जर केंद्र सरकारने तशी त्यांना संमती दिली किंवा तसं त्यांना परमिशन दिलं की तुम्ही एखाद्या संबंधित जे महामंडळ आहे किंवा एखादी कंपनी आहे त्यामध्ये तुम्ही संचालक पद धारण करू शकता, अशा वेळेस मात्र जे महान्यायवादी आहेत ते आपलं पद तिथं संचालक पद म्हणून धारण करू शकतात. मग ज्या खटल्यामध्ये केंद्र सरकार संबंध आहे, ज्या खटल्यामध्ये केंद्र सरकारचा संबंध येतो, अशा वेळेस समजा तो खटला सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे किंवा एखाद्या हायकोर्टामध्ये चालू आहे, अशा वेळेस केंद्र सरकारची बाजू मांडण्याचं काम हे महान्यायवादी करतात. तसेच केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथं हजर राहतात आणि जो संबंधित कोर्ट किंवा उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट ज्या वेळेस त्या खटल्याची सुनावणी करतात तर त्या सुनावणी ऐकून घेण्याचं काम हे महान्यायवादी करतात. म्हणजे आपण इथं बघतो की ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामुळं ते जे महान्यायवादी आहेत ते केंद्र सरकारच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करू शकत नाही. मग आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येईल की ज्या ज्या वेळेस असे दावे किंवा असे खटले कोर्टामध्ये चालतात अशा वेळेस महान्यायवादी हे सरकारची बाजू मांडण्याचं काम करतात. मात्र इतर वेळेस ते खाजगी वकील करू शकतात. म्हणून आपल्या इथं एक गोष्ट लक्षात येईल की महान्यायवादी हे केंद्र सरकारचे कायमस्वरूपी वकील नसतात. ज्यावेळेस खटले चालतात सरकारच्या विरोधात तशाच वेळेस ते सरकारची बाजू मांडण्याचं काम करतात. आणि इकडे जर आपण महाधिवक्तासाठी बघितलं तर हे संबंधित राज्याचे जे सरकार आहेत त्यांचा खटला एखाद्या कोर्टामध्ये सुरू आहे किंवा चालू आहे, अशाच वेळेस संबंधित जे राज्याचे जे महाधिवक्ता आहेत ते आपल्या सरकारची बाजू मांडण्याचं काम करतात. ठीक आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता या पदाबाबत संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.